पुणे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना मोतीबिंदू झालाय का हा प्रश्न आहे। कारण पुणेकर सध्या खड्ड्यांमध्ये उतरलेल्या रस्त्यांवरून चालतायत। त्यांना रस्ता शोधावा लागत असताना पुणे महापालिका मात्र खड्डे शोधतेय, तरीही त्यांना खड्डे दिसत नाहीयेत। म्हणून पुणेकरांनी त्यांची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे। पुण्यात खड्ड्यांचं साम्राज्य। महापालिकेच्या लेखी मात्र 54 खड्डे। पालिकेच्या दाव्याची पोलखोल। पुणे शहरातल्या रस्त्यांवरची ही स्थिती पहा। पुणे शहरातल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत। मुख्य रस्त्यावर ही स्थिती आहे, तर गल्लीबोळातल्या रस्त्यांची काय अवस्था असेल हे सांगायला नको। या रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते। एकीकडे रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या लेखी मात्र शहरात केवळ 54 खड्डे आहेत। आता पालिकेच्या या दाव्याचं वास्तव काही वेगळं आहे। पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर दरम्यानच्या रस्त्यांची स्थिती काय आहे तीही बघा। प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे ते तुम्हाला बघायचंय तर हा आहे पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगरकडे येणारा रस्ता। आता या रस्त्यावरचे खड्डे जर मोजायचे म्हटले तर साधारण 50 मीटरमध्ये 500 पेक्षा जास्त अधिक खड्डे असतील। इतक्या मोठ्या प्रमाणावरती या रस्त्यावरचे खड्डे जे आहेत ते खड्डे दिसून येतात। आपण साधारण जास्त नाही 50 मीटरचा जरी रस्ता घेतला तरी आपण खड्डे मोजूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 आणि आता हा असा जो खड्डा नाही याला डबकं म्हणावं लागेल। असं डबकं जर असेल तर याला किती खड्डे मोजायचं हाही महत्वाचा प्रश्न आहे। 35 पर्यंत आपण आलो होतो। 36 37 38 39 40 41 हा केवळ आपण हा शहरातला कुठलाही अंतर्गत उपनगरातला रस्ता नाहीये। पुणे महापालिकेचा पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर असा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून 10 ते 15 लाख वाहनं रोज प्रवास करतात। आपण माझ्या मागे वाहनांची गर्दी बघत असू त्या रस्त्यावरची 50 मीटर सुद्धा नाही 30 मीटर मधली ही परिस्थिती आहे। आता आपण पुणे शहरातल्या पुणे विद्यापीठ ते शिवाजीनगर पाहिल्यानंतर पुण्यातल्या नवी पेठ रस्त्यावरची स्थिती काय आहे ती बघूया। जे उपनगर आहेत तिथे देखील रस्त्याची मोठी चाळण झाली आहे। अनेक रस्त्यांवरती आता हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मग जे महापालिका जे सांगते की आता एवढेच खड्डे शिल्लक आहेत किंवा 1000पेक्षा अधिक खड्डे बुजलेत। आता आपण 100 ते 150 मीटर पकडूया। या आवारात आपण फिरलो, इथं आपल्याला जवळपास 11 ते 12 खड्डे दिसून आले। त्यासह जी ड्रेनेज आहेत त्या ड्रेनेजची कामं देखील झालेली नाहीत। हा देखील मोठा रहदारीला अडथळा पुणेकरांना ठरतोय। तर मग महापालिका जो खड्डे बुजवलेला दावा करते तो दावा नेमका सपशेल फेल आहे का? प्रशासन पुणेकरांशी खोटं बोलतंय का? किंवा जे आदेश महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे रस्त्या डागडुजीचे काढले गेलेत ते फक्त कागदावरच आहेत का, असा सवाल आता पुणेकर उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यातून गचके खात प्रवास करताना प्रवाशाची पाठ खिळखिळी होत असताना पालिकेनं केवळ शहरात 54 खड्डे असल्याचं सांगितलं। महापालिकेच्या या दाव्याबद्दल पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यात खड्डेच खड्डे असताना केवळ 54 खड्डे असल्याचं सांगणारी पुणे महापालिका सर्वसामान्यांना मूर्ख समजते का, हा सवाल पुणेकर विचारतायत। याची जबाबदारी कोण घेणार? किंवा नुसतं 800 कोटी 1300 कोटी नुसतं इव्हेंट करून उपयोग होणार नाहीये, किंवा मोठमोठे नेते आले तर ते खड्डे तात्पुरते मलमपट्टी करून त्याच्यावर काय उपयोग होणार नाही। याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे। खरंच खड्डे खूप झालेत, पब्लिक खूप त्रास झालेला आहे। कारण का ज्यांचे मणके गेले त्यांना कोण जबाबदार असं प्रत्येक जण विचारतात। मला स्वतःला मी पडलोय इथं तरी खड्ड्यांमध्ये 2 व्हीलर अडकते, तिथं 4 व्हीलर डायरेक्ट ट्रक अडकलेले फोटो आपण मागच्या वेळेस दाखवलेले आहेत मीडियाला। पुणे महानगरपालिकेमध्ये खड्ड्यांवर भ्रष्टाचार चालू आहे। ठेकेदारांना पोचण्यासाठी एक यंत्रणा उभी केलेली आहे ठेकेदारांना पोचण्यासाठी। हे आता तुम्ही जे दाखवलं ना, 1 महिन्यापूर्वी हे सगळं भरलं होतं।
सिमेंट कॉन्क्रीटनी, परत कसं काय उघडलं एका पावसामध्ये? म्हणजे सगळं डुप्लिकेट काम करतात हे. पुण्यातल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे असताना 54 खड्ड्यांचा दावा पुणेकरांना तरी कसा पटणार? आणि हीच बाब लक्षात आल्यावर महापालिकेनं घाईघाईत सुधारित अहवाल दिला. शहरातल्या रस्त्यांवर 2845 मीटर रस्त्यावरचे खड्डे बुजवल्याचा दावा केला. पुणेकर खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत असताना त्यातून पाठदुखीसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत असताना पुणे महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना हे खड्डे कसे दिसत नाहीत? त्यांच्या डोळ्यांना झापडं लावली आहेत का? हा सवाल उपस्थित होतो. खड्ड्यांबाबत कागदी घोडे नाचवण्यापेक्षा खड्डेमुक्त पुणे करावं अशी सर्वसामान्य पुणेकरांची मागणी आहे. अभिजित पोतेसह वैभव सनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.